हे बहीण आहे, त्यांचं नाव शिल्पा आहे. ते सांगतात की 2023 मध्ये गर्भधारणा झाली त्यांना, आणि ते सांगतात 5व्या महिन्यामध्ये असताना ज्यावेळेस ते रिपोर्ट चेक करायला गेले होते, डॉक्टरनी सांगितलं की सोनोग्राफीमध्ये बाळाच्या जे मेंदूमध्ये आहे पाण्याचे खडा झालेला आहे, आणि त्याच प्रकारे त्याचं हृदयाचं जे रक्तवाहिनी आहे, मेन रक्तवाहिनी, ती ॲबनॉर्मल आहे. तर डॉक्टरनी त्यांना ॲडवाईस केलं की तुम्ही बाळाला अबॉर्ट करा, कारण त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला त्रास होऊ शकतो आणि बाळ ॲबनॉर्मल होऊ शकतं. पण हे फॅमिली सांगतात की त्यांनी परमेश्वरावरती विश्वास ठेवला, विश्वासाने ते चर्चला येत राहिले शनिवारी प्रार्थनेला, आणि परमेश्वराने चमत्कार केला. हे बाळ पूर्णपणे नॉर्मल झालेलं आहे. जन्मानंतर त्याला आत्तापर्यंत काहीही त्रास झालेला नाहीये, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. आणि त्यांचीच फॅमिलीमधले आहे. ते सांगतात की ह्याच्या सिस्टर आहे, त्यांचं जे लग्न आहे 2017 मध्ये झालं, त्यांचं वयाच्या 30व्या वर्षी, आणि ती ऑलरेडी जी वेळ असते ती प्रेग्नन्सी रिस्क मध्ये असते. पण ते सांगतात पुढचे 5 वर्ष त्यांना काही कन्सिव्ह झालं नाही, गर्भधारणा राहिली नाही. पण ते सांगतात आम्ही चर्चला येत राहिले, परमेश्वराकडे प्रार्थना करत राहिले, त्या सर्व परिस्थितीकडे लक्ष नाही दिलं, पण प्रभू येशूकडे लक्ष दिलं. परमेश्वराने चमत्कार केला. 2024 मध्ये ते गर्भधारणा राहिल्या, आणि ते परिस्थितीमध्ये जात असताना डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला बीपी आणि शुगरचा त्रास झालेला आहे, तर हे जो त्रास आहे तो बाळाला होऊ शकतो. पण ते सांगतात की तरी देखील मी प्रभूवरती विश्वास ठेवला, परमेश्वराने चमत्कार केला, कुठलाही त्रास त्या बाळाला झाला नाही जन्मानंतर देखील, आणि ते सर्व काही उत्तम झालेलं आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. हे पूर्ण कुटुंब जे आहे ते देवाचा गौरव करण्यासाठी आलेलं आहे. हालेलुया. दोन हस्ती खेळते चमत्कार, ये एक चमत्कार, ये एक चमत्कार. This sister is traveling to Qatar on 12th of April, but it was not easy. She applied for that job. तिने त्या जॉबसाठी 2025 मध्ये अप्लाय केलं होतं फेब्रुवारीच्या, बट तिचं काही काम होतच नव्हतं. तिला एक टेम्पररी विजा आलता आणि तो विजा एक्सपायर झाला. पण ती म्हणते की ती सांगलीची आहे, पण ती आणि तिचे हस्बंड पुण्यामध्ये राहतात. पण ती म्हणते की मी शनिवारची आशीर्वाद सभा कधीच चुकवत नाही. आणि मागच्या शनिवारी तुम्ही म्हटला की तुमची जी रखडलेली कामं आहेत बऱ्याच दिवसाची, प्रभू येशू त्याला उत्तर देणार आहे. आणि देवबापाने तिच्या जीवनात कार्य केलं पास्टर. तिला विजा मिळाला. आता जो तिला विजा मिळाला, परमनंट विजा मिळाला, गव्हर्नमेंटचा जॉब मिळाला तिला कतारमध्ये, इररेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट द सिच्युएशन इज इन कतार. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती म्हणते त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट आणि मेडिकल टेस्ट दॅट वॉज पेंडिंग. 6 महिन्याचं प्रोसिजर असतं. 1 वर्ष होऊन गेलं, काही होत नव्हतं. पण सॅटर्डेला तुम्ही म्हटला रखडलेली कामं होतील, आणि तिला अचानक एक फोन आला. अँड दिस 12th of April, येणाऱ्या 12 तारखेला शी इज ट्रॅव्हलिंग टू कतार. शी हॅज गॉट अ परमनंट गव्हर्नमेंट जॉब बाय गॉड्स ग्रेस. ऑल ग्लोरी टू जीसस. Praise God. Amen. It's a miracle. सॅटर्डेला मी प्रेयर केली होती की माझं जे कॉन्ट्रॅक्ट आणि मेडिकल फिटनेससाठी मी खूप प्रेयर करत होते. आणि तुम्ही जे वचन बोलत होता की परमेश्वर तुझी सर्व कामे सिद्धीच नेईल, आणि मी ते माझं वचन माझ्या जीवनामध्ये स्वीकारलं. आणि ट्यूसडेला मला फोन आला की ते मला आधी 8 दिवस बिफोर 8 days ते मला सांगणार होते की तुमचं मेडिकल आहे. पण मला ट्यूसडेला ते कॉल केले की तुमचं उद्या मेडिकल फिटनेस आहे आणि तुम्ही उद्या मुंबईला या. मी गेले, आणि त्याच दिवशी माझं कॉन्ट्रॅक्ट पण साईन झालं, मेडिकल पण मी फिट झाले, आणि ते एक्सपेक्टेड डेट त्यांनी 12th April. Hallelujah. All glory to Jesus. Hallelujah. Wonderful. God bless you. Bless her, Lord God. May God keep her you. with you. Amen. On 20th March, she was traveling with a family in a car. They were a family of 6. And all of a sudden, there was a speeding vehicle which rear-ended them. And their vehicle dashed into the divider. They lost complete control. And we have some photos of the car that was hit. So this is the car in which they were all traveling. She said that all of a sudden I could feel bruises on my body. I had lost all consciousness. I had no idea what was happening. And there were vehicles, there were trucks. All of a sudden I could hear them going past by. Anything could have happened in that situation, but God saved us from that fatal accident. And nothing happened to any of us. All 6 of us were safe. And she said that last week she had come here with bruises on her body. But she said, I received the healing. Nobody else had bruises on their body. It was just me. But despite all that pain, I came here. I agreed with you in the last prayer and I received healing. Within that 1 week itself, I have completely healed. All the pain in my body is gone. And God has saved my family as well. So she gives all Hallelujah. glory to Jesus. Amen. Amen. God bless you. Amen. God loves you. Yes.
वो कहते हैं कि पिछले 3 साल पहले से उन्हें चिंता और दड़पन बहुत ज़्यादा था। जीवन की परीक्षाओं से वो बहुत ज़्यादा परेशान हो चुके थे, दुख में रहा करते थे और साथ ही साथ 9 तोला चांदी उनके घर से गायब हो चुका था, जिस वजह से उनकी चिंता बहुत ज़्यादा बढ़ गई और उन्होंने बुरी आदतों को अपनाना शुरू कर दिया। पिछले 3 साल से हर दिन वो 15 से 20 पैकेट सुपारी के खा रहे थे और झंडू बाम की डिब्बी भी खाकर ख़त्म कर रहे हैं। कोई my सोच भी God. नहीं सकता कि झंडू बाम खा सकेगा कोई, इतनी ज्यादा वो दडपण में रहा करती थी। झंडू बाम माहित नाही आता आणलं काय कशाला खायला हा दाखवायला आणलं आता आता गेलं खाली आहे आता गेलं म्हणजे- सगळं आता काय प्रभूंनी सगळं नेलं. 9 तोळे चांदी माझी होती, 3 वर्षापूर्वी घरातून गायब झाली. गायब. त्या टेन्शनमुळे की नाही मी जी सुपारी खाली रोजच्या 20 पुड्या 25 पुड्या 2 रुपयावाल्या खायची आणि ही 1 डब्बी खायची ओ दररोज. आता आता काय? आता आता नाही आता नाही, 2 महिने झालं अजिबात काहीच नाही. सुटलं सगळं. चांदी पण सापडली मला. अरे वा, सापडलं. हा, घरातच सापडली चांदी. क्या बात है. हालेलुया. 9 तोळे चांदी गेली होती, सापडली घरामध्येच. आमेन. कोण केलं हे आमचे सगळं येसू प्रभूने केलं. मी हा. 12-13 वर्ष झालं मी इथं येते. अच्छा 12-13 वर्ष होऊन गेले. 3दा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामधून पण वाचले. 4 व्हीलर गाडी घेतली, 4 टू व्हीलर गाड्या घेतल्या, 2 घरं घेतले, हो, 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 2 हो, गुंठे जागा घेतली वा, वा, वा. रांजणगावला. हालेलुया. आणि या येसूवरच मी आपलं राहते, आमेन. प्रार्थना करते. आमेन. हा, किती छान. जशी प्रार्थना तुमची सुरू झाली तशी गुडघ्यावर प्रार्थनेवर उभी वा राहते. वा 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 किती छान. आमेन. Thank you, Father. हालेलुया.